रात्रीचे 1 वाजलेले. घराशेजारी असलेल्या घरातून रडण्याचा, किंचाळण्याचा, आरडाओरड आणि भांड्यांचा आवाज. चामडीपट्ट्याने अंगावर जोरदार वार होत असेल असा आवाज येत होता. या सर्व गोष्टींचा आवाज कानापर्यंत ऐकू येत होता. म्हणून मी बाहेर आलो तर काही कळण्याच्या आत बंद दरवाजा उघडला गेला आणि एका स्त्रीला बाहेर कोणीतरी ढकलून दिले. मी अवाक झालो. कळतच नव्हतं काय करावं त्या स्त्रीची अवस्था पाहून. तिच्या डोक्यातून रक्त ओघळून जमिनीवर टपटप पडत होतं. तितक्यात दरवाजातून एक व्यक्ती बाहेर पडला आणि त्या स्त्रीला शिव्या देऊ लागला. त्याने तिचा हात गच्च पकडला आणि भिंतीवर आपटणार तितक्यात मी खाली उतरून त्या व्यक्तीला पकडलं. जोराचा हिसका देत त्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. माझी पकड अतिशय घट्ट होती, त्यामुळे माझ्या तावडीतून सुटका करून घ्यायला त्याला जमलं नाही. शिव्यांचा भडीमार करत तो तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता. घरात असणाऱ्या लहान लहान मुली भेदरून गेलेल्या अवस्थेत रडापड, आक्रोश, किंचाळ्यांनी घराला स्मशानाचं रूप आलेलं. जो व्यक्ती त्या स्त्रीला मारत होता तो दुसरा कोणी नसून तिचा नवरा होता. मी त्याला घट्ट पकडून ठेवलेलं व त्याच अवस्थेत मी विचारलं, का मारताय? काय झाले असं नेमकं? तर त्याचं उत्तर मला हैराण करणारं होतं. तो उतरला की हिला 5व्यांदा सुद्धा मुलगीच झाली. मला मुलगा पाहिजे होता. आता मी सुन्न झालो. मला सुचतच नव्हतं काय बोलावं ते. पण मी त्याला आवाज चढवून म्हणलं, अरे मूर्ख माणसा, पुरुषाच्याच गुणसूत्रावर अवलंबून असतं मुलगा होणार की मुलगी. मग तू तिला काय दोष देतोय? दोष तर तुझाच आहे. मी असं बोलताच त्याने रागाच्या भरात खाली पडलेल्या त्या स्त्रीला लाथ मारली. आता माझा तोल सुटला आणि मी जोरात त्याच्या गालात 1-2 लावल्या. तसा तो माझ्या अंगावर धावून आला आणि झटापट सुरू झाली. हे पाहून माझा लहान भाऊ धावून आला. त्याने सुद्धा त्या व्यक्तीला 2-3 जोरात लगावली. तसा तो भानावर आला. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमले. एवढे लोक पाहून तो घामेजून गेला. आता मात्र तो थरथरत होता. मी त्या स्त्रीला जागेवरून उठवलं. चला तुमच्या डोक्याला पट्टी करू असं बोललो. तर तिने नकार दिला आणि घरातच असलेल्या कापडाचा तुकडा घेऊन डोक्याभोवती गुंडाळला. तिच्या सर्व अंगावर चामडीपट्ट्याने वार केल्यामुळे लाल व्रण दिसत होते. मी पेला भरून पाणी दिलं तिला. ती गटागटा पाणी पीत होती. दुसरीकडे तिच्या नवऱ्याला सर्वजण जाब विचारत होते, तू मारझोड का केली? कारण काय आहे? इतकं मारायचं असतं? तो मात्र आता मूग गिळून गप्प होता. तिथे असणाऱ्या सर्व स्त्रियांचं म्हणणं एकच आलं, तुरुंगात टाकायला. कोण म्हणत होतं इथे चोप द्यायला. हे सर्व चालू असताना एक गोष्ट कळाली जी थक्क करणारी तर होतीच आणि कोणाच्या पचनी पडणारी नव्हती. तो पेशाने दुसरा तिसरा कोणी नसून एक शिक्षक होता. कुणीतरी कानात गरम तेल ओतावं असं मला झालं. त्या स्त्रीला 5 मुली बिलगून रडत होत्या. त्यातील 4 वर्षाची मुलगी आईचे डोळे पुसत म्हणाली, आई तू रडू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. बाबाला मी सांगते आईला मारू नका म्हणून. ते ऐकून माझ्या अंगावर रोमांच शहरला. कारण 4 वर्षाची ती मुलगी तिच्या आईला 10 हत्तीचं बळ देऊन गेली. 5ही मुली जवळपास लहानच होत्या. सर्वात मोठी मुलगी 12-13 वर्षाची असावी बहुधा. त्या स्त्रीने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. बराच वेळ तिच्यासोबत
आतापर्यंत घडलेल्या गोष्टींचा पाढा ती वाचत होती। ती सांगत असताना अजून एक भयानक सत्य पुढे आलं, ते म्हणजे तिला मुलगा होत नसल्या कारणाने त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलेलं। आणि गंमत म्हणजे काय, त्या दुसऱ्या बायकोला सुद्धा मुलगीच झालेली। हळूहळू सर्व सत्य बाहेर येत होतं। तिने अजून एक सत्य पुढे आणलं जे खूप लाजिरवाणं होतं। तिने सांगितलं, याची दुसरी बायको तर अजून गर्भवती आहेच आणि मी सुद्धा सध्या गर्भवतीच आहे। आता हे ऐकून तर मी जागेवरच स्तब्ध झालो। आता माझ्याकडे काही शब्दच उरले नव्हते। त्या नराधमाला उकळत्या तेलात तळून त्याचे तुकडे करावे असं झालं। मुलगा हवा म्हणून इतक्या खालच्या पातळीला जावं, इतक्या हव्यास कशापायी? दिवसभर काम करून थकून जेव्हा ती झोपायची तेव्हा तो मात्र बळजबरी करायचा। मनाविरुद्ध दररोज समाजमान्य बलात्कार व्हायचा। शारीरिक भूक नसताना हावरटासारखा तिला ओरबाडून तिचा लैंगिक छळ करायचा। नवऱ्याला सोडून जावं तर माहेरी 18 दारिद्र्य, अशा मायाजालात ती अडकलेली। हे सर्व ऐकून आम्ही सर्वांनी तिला सल्ला दिला, सरळ घटस्फोट घेऊन सोडून दे त्याला। हा दररोजचा त्रास तुला सहन होणार आहे का? तर तिने आम्हाला प्रश्न केला, या 5 मुलींना कसं सांभाळणार? काही दिवस लोटले, त्यानंतर असं कळालं की त्या व्यक्तीने या स्त्रीला सोडून टाकलं आणि जाताना सोबत 3 मुली घेऊन गेला। आज ती स्त्री दारोदारी जाऊन काम मागत आहे, कुठे भांडी घासते आहे तर कुठे विटा उचलण्याचं काम करत आहे। तिच्या सोबतीला 3 वर्षाची एक मुलगी आणि दुसरी 5 वर्षाची एक मुलगी असे तिघे मिळून राहतात। अशा या पोटच्या गोळ्यांना ती घरी ठेवून कामावर जाते। सलाम अशा या स्त्रीला जी अशा खडतर संकटावर सुद्धा मात करून फक्त आपल्या मुलींसाठी जगत आहे। मुलगा हवा या हट्टहासामुळे त्या स्त्रीला हे दिवस पाहावे लागत आहेत। हे मात्र अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। तिच्या नवऱ्यासारख्या नराधमांना ताळ्यावर आणणं हे आपल्या समाजाचं काम आहे आणि तितकंच सर्व स्त्रियांचं सुद्धा। न घाबरता न डगमगता कायद्याचा उपयोग स्त्रियांनी केला पाहिजे। या स्त्रीने अजून थोडी हिंमत दाखवली असती तर कदाचित तिचं भविष्य वेगळं असतं। पण भारतीय स्त्री ही शोषिक आणि समाज काय म्हणेल याच कोंडीत अडकलेली आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।